नमस्कार मंडळी. आयुष्यातल्या ताणतणावांनी दुर्मुखलेल्या मनाला गुदगुल्या करून हसवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, आज गावातला पाणी प्रश्न बनलाय आपल्या शंकर आणि शितलीतल्या प्रेमातला अडसर. बघूया आपल्या लाडक्या लव्ह स्टोरी मधली धमाल, जी आपल्याला दाखवतात हास्य जत्रेतले आपले लाडके कलाकार. ए पिंट्या, अरे स्टार्टर मार. चल, सरपंचांच्या इकडे जायचं, त्यांचा हाऊस भरायचं. इथलं काम झालं आपलं. माझा बॅलन्स होतोय बघ. लागते एवढं माझा हंडा भरून दे की. आणि माझी कळशी पण. ए, आधी माग गे. काय कर शितली, आताच 8 बादल्या घेऊन गेला पाण्याचं तू. अरे आज काय करतोस? मेंढरा असते ती गुरु असते त्यासनी पाणी नकोय द्यायला. अरे. आणि तात्या आहे का नाही पाठीला साबण लावून बसलाय तो चळायला अगं, शितली, बाकी लोकांना पाणी हवं की नको? अरे अरे थोडं राहिलंय पाणी. ते गावचे सरपंच आहेत ना, निरंजन पाटील, त्यांच्या हौदात भरायचंय. त्या सरपंचाला तर पाणी द्या. अरे आमचा बी विचार कर की जरा. ऐ सोनू, दे की कळशी भरवाईस पाणी. ए, जास्त लाडात येऊ नको. मी काय तुझा पामे आहे का? हा? ए पिंट्या, तू स्टार्ट मार ना. चल ना. अरे थांबा. ओ, माग. मला लय अर्जंट आहे. अहो मामा, पाणी नाही. घरी जा. आला तसे घरी जा, परत जा. अरे ऐकणार आहे. आणि इथं सांगायला लागलं असं हे रांग तू पाहिजे. बघितलं का शितली, तुझ्यामुळे तर माणसांची गर्दी व्हायला लागली. तुला सांगतोय भांडी घरी जा पहिली. अरे अर्जंट आहे. मी सकाळपासून काहीच धुतलंय नाही रे. अहो मामा, तुम्हाला काय धुवायची गरज आहे? अरे असं काय करतो? एक काम करा, एक अगरबत्ती घ्याने अशी बाजूने फिरवा. झालं का? ए, टाकीवर तुम्ही कानाखाली मारेन. काय हो बोलत काय? हे बघितलं दे की ना जरासं शितली? पाणी. तुम्हाला सगळे ओ ऐका मामा, ऐका. ए अरे ऐका, तुम्हाला सांगतो आधी इथं पाणी नाही. इथं भांडी ठेवलं नाही तर घरी जा पहिले. मग कोणा सांगतो पाणी नाही टँकर मध्ये. लई शहाणपणा करू नको. ए, लय शहाणा झालायस तू. आम्ही ऐका. ये तात्याकडं मग दाखवते तुला. जा, जा. मदत मागाय मग चांगला देते तुला. ओ, मामा, उत्साह नाही, घालते. पाणी, जा, आला नाही, का नाही. भाऊ, जा तुम्ही. भाऊ, नाही, पाणी. द्या, बंद पडेल तुला. मला जरा पाणी द्या. हे घ्या. ओ ताई, ह्याच्यात पण पाणी पाहिजे. मागातपासून किती पाणी नेलं? किती पाणी लागतं तुम्हाला? पाणी नाही टँकर मध्ये. घरी जा. बघितलं का शितल्या गावात कोण आलंय? शंकराची मामे बहीण आली आहे. शंकराची मामे बहीण. काय गे चिपरे पिप्पाने हित्त कशाला आलीस? पिप्पाने कोणाला बोल? तिला बोलले ग. तुला बोल. तुझ्या गावातलं पाणी कमी पडलंय तुला, तेव्हा हित्त आमच्या गावात आलीस पाणी भराय. आमच्या शंकररावांच्या घरचं पाणी भरायला आली मी. तू जरा ना आगीत तेल कमी होत कळलं का नाही? तुला तर बघतेस. थांब. आय निघ निघित ना. मी कशाला निघू? निघ, आमच्या गावात पाणी नाही. निघ. मी आता ह्याच गावची होणार आहे काही दिवसांनी. ते दुकान बघतेस का तिकडचं? आमचंच होणार आहे ते. हे दुकान तुझ्या नावावर करणार आहे होय? लई डोकं फिरलंय माझं. 2 मिनिटं शांत बस. 2 मिनिटं थोबड पण ठेव तुझं. तू निघतेस का? मी निघत नसती इकडनं. तुझ्या सोड नको. सोड. आम्ही पाणी भरणार आहे. सोड. सोड. आम्ही पाणी भरणार आहे इथं. चल निघ. निघ आमच्या पाणी नाही निघा नाही इथे. आमचं पाणी भर. आमचं पाणी भर. बादल्या फेकलं होय. बादल्या फेकली. कोणी फेकली? यांनी. का गं टिटवे? बादल्या फेकल्यास होय? बाबू इकडे पण टँकर आलाय. मावशी, हो. सगळी अहो मावशी. थांब, मागव, मागव. अहो अगं फुटबॉल आहे का? उडवली बादली माझी. उडवली म्हणजे माझा पहिला नंबर आहे. माझा पहिला नंबर आहे. तुमचं पोरीला कशाला पाठवलं त्या बादली घेऊन?
मला पण माग मावशी कशाला टाकता भांडी मावशी पाणी नाही तुम्ही घरी जा परत पाणी नाही म्हणजे एवढा मोठा टँकर घशात घालायला आणलाय सोय हो मावशी त्यात पाणी आहे पण थोडंच आहे त्या पाटलासाठी ठेवलं आपले सरपंच आहेत, त्यांना पाणी नको का अरे अर्जंट पाणी पाहिजे सकाळपासून काय धुतलंय नाही मी तो धुवाय पाणी कशाला पाहिजे दगडी आहे तिथं जावाला खरंच पाणी नाही थोडंच मला काय माहिती नाही मी पहिले आले थांब. नाही 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 एक मिनिट चुकीची माहिती मिळाली पहिला आम्ही दोघे आलोय आणि मग ही जिप्री आली झिपरी कोणाला बोल तिला बोलले ए, आम्ही आली असेल हा. ह्यानी कळशीला अशी लाथ मारली आणि बादली फेकली आपली त्याचा लाथा मा- ते सांग की. आणि पहिलं कोण आलंय ते काय नाही ते नाही दिखतो हो पहिलं माझ्या बादलीत ओ, पाणी पडत ऐक- आधीच ऐक- सांगते ऐका मावशी. बाकी सगळे हवा अंदे हे बघा जास्तीत जास्त 2च बादल्या पाणी देऊ शकतो कोण हाय नाही इथं जरा थांबा तुम्ही. पहिला सारखा हित्त पोळावानी लपून लपून बघतोय धमक आहे तर बोल की अरे तुझ्या होणाऱ्या बायकोशी कशी वागते तुझी आई पण आईशी कशाला भांडत्या तुला कळतंय का ऐके शिकले एक तर माझी ना तुमच्या दोघींच्या मध्ये यायची हिंमत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती ना कशी बशी होकार दिल रा आपल्या लग्नाला तो पण नकार दिल तिचं बोलणं तिचा अपमान सहन करू मी माझा हक्क मी मिळवीन मला काही माहित नाही तुझ्या धमक आहेत तर बोल नाही तर मी चालले बोलतो पाईप लावणार पाण्या चल थांबा मावशी देतो ना जर थांबा ना 2च आया काय रे घे थांबा ना जरा आया होतंय काय तुला कुठं काहीच नाही झालं मला मग दोघी कशाला आला पाणी भरायला मग मी हाय की मी पाणी भरतो चला घरी चला बरं काय असं कसं मी असताना तुम्ही पाणी आणणार होय नाही हो पाया पडते हा बाबू कुणाची पोर माझी लई टेरिनिंग घेऊन आली पण यार घे ना बाबा चल ना एवढा टाइम नाही माझ्याकडे बाबा चल पटकन आया आय अरे काय या लावलंय ऐक की आपण का पहिलं पाणी भरतोय मग कुणी भरलं पाहिजे शितलीनं भरलं पाहिजे कशा आपण 12 बादल्या नेल्या त्या तर मग तिनं 8च नेल्या त्या हा तर मग आता ती पहिली आलती हा तेच सांग ती पहिली आलती आणि मग शंकर या गप बसतोय सोय घरात माणसं आपल्या जास्त आहेत की तिच्या जास्त आहेत कोणाचे जास्त आहेत माणसं जास्त नाही एकच माणूस आहे जो जास्तीचा झालाय म्हणून पाणी जास्तीचं लागते काय बोललीस ग हा काय वजनावर बोलतीस होय अहो नाही वजनावर बोलतीस होय अशी बापसाने काय शिकवलं नाही होय आया, काय शिकवलं नाही होय हा मोठ्या बायकासोबत कसं बोलायचं शिकवलं नाही होय शिकवलं नाही होय थांब की ऐ गावठी एको खबरदार ठेव की मध्ये 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 लावले पिपाणी नुसती पिपाणी कोणाला बोलते का बघ आत्या मी सांगते काय आहे का नाही मी चुकून बोलले मला डायरेक्ट तुम्हाला बोलायचं नव्हतं ऐका माझं ते जे आता पाणी येणार आहे ना ते गडूळ असणार आहे ते पाणी मी भरते तुम्ही कशा पाहिजे गडूळ पाणी भरताय आम्हाला चालतंय गडूळ पाणी तू नको शिकूस आम्हाला गडूळ पाण्याचं काय आम्हाला गडूळ पाणी नेणार आणि आम्ही काय उगा तिथं बसलोय काय करता मावशी माणूस बघा खाली मला अर्जंट पाणी द्या ए खायला आता कोणालाच पाणी मिळणार नाही इकडे तुम्ही हिथं वावा तिथं हो मावशी थांबा ए इथं कोणालाच पाणी मिळणार ना आता ती शितली आता आमच्या टँकरच्या पाण्याला गडूळ बोलली ए शितले आमच्या टँकरचं पाणी एकदम क्लीन आहे मिनरल वॉटर सारखं माहितीये का मिनरल वॉटर मोठा शहाणा तिकडं बाबूच्या हिरीतलं पाणी आणतो आणि इथं सांगतो मिनरल वॉटर हो मामा नंतर एवढी मोठी थैली लावून फिल्टर पण करतो ब्लिचिंग पावडर टाकून क्लीन करतो माहितीये का तुम्हाला अरे मग थोडं दे की मला पाणी नाही देणार आता जा अरे बाबा टाक ना चल ना पटकन टाक ना 2च बादल्यात कोणाला द्यायचे सांगा देतो लगेच पहिला नंबर 18 बाटल्या घ्यायलायस की नेऊ दे की एक हंडान कळशी ए टिटवे जरा गप्पसतीस का हांडाने कळशी नेऊ दे एक मिनिट आय 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 मी समजावतो हे ना बाबा या नाही घेऊ दे की ग तिला पाणी हा लई लाट बघतीये नाही मी आपलं एक हसतं असतं का नाही पाणी दिल्यावर हे लागतं पुन्हा. शंकर दुकानावर जा जा काय चाललंय तुझं तिला भरू दे पाणी तू काहीच बोलत नाहीस आता तिला आंघोळ करायची अजून आंघोळ बाकी आहे एक मिनिट कोणला आंघोळ करायचे आयला तुझ्या आईला आंघोळ करायचे मग तिथं म्हशी सोबत डबक्यात बसव की डुंबत बसल दिवसभर तेवढी धुवून निघाल इथून तिथून हे काय बोलली काय बोलली तुम्हाला म्हस बोलली आता
आय 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 नाही आय का ग नाही नाही म्हैस बोललीस वय नाही. म्हशी सारखी दिसते का ग मी म्हशीसारखी दिसते का ही? हा तुझ्या घरात येऊन खाते का ग मी आय तुला घरात तोंड लावली, गप की जरा गप. तुला नाही आत्या, तुला नाही बोलली ती जा जा जा, तुला नाही बोलली तिला सांगा माझ्या नादाला नको नाही लागूस. बोलली हा. तिला सांग नादाला नको लागू यांच्या. काय ग कोणी केलं काय कुणी केलं हा मग कोणी केलं कोणी केलं? लय नाटकी करतेस का ग आई. हा? लय नाटकी करतीस तू ना लय डोक्यात जातीस हं माझ्या तुझा थोबडाच डोक्यात जातोय माझ्या काय बोलली का मी ढेकर दिला असं 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 एवढं मोठं ढेकर देतात वय तुला अशी चुंबड बनवून हित्त ठेवीन आणि सात हंडी ठेवीन त्याच्यावर शंकर्या हा. सांगून ठेव शंकर्या नाहीतर मग हा आणि मग मी पण हा मग हा त्या घरातलं खाते वय मी घरातलं खाते होय आत्या मी म्हैस दिसते वय म्हैस दिसते होय असं चिकल्यात वय अशी रोतून बसते वय मी अशी अशी रवंत करते वय अशी अशी रवंत करते होय तुझ्या आता जरा अशी लात घालीन ना मागणी आय अरे नको ना भांडू आय कशाला तुम्ही बोलताय सर मारायला पहिल्या फटक्यातच दिवस गेले वाटत हाय 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 करते दिवस गेले नाही पाठ दुखती नीट चाल. शंकरराव पाठीवर ना आठवलं आपण पटपट पाणी भरून घेऊ ना तुमची आंघोळ पण बाकी आहे ना आणि आज तुमच्या पाठीला मी साबण लावणार आहे ना बाबो तू लावणार आहे सोय साबू कुणाच्या पाठीव कुणाचा साबू हे काय बोलली हे काय बोलली हे पाटीला साबण लावणार बोलली हे काय बोलली का ग तुला कायला मिरच्या लागल्या हा? तुमच्या खानदानात नाही का कुणाला पाठ साबण लावायला नाही का तुझ्या घरात आहे ना तो बोकुड त्याच्या पाठीला लाव ना साबण एक मिनिट कोण बोकुड तुझा बाप माझ्या बापाला बोकुड म्हणले बाबू. शंकर्या तुझ्या म्हाताऱ्याला समजावून ठेव लय शहाणपणा करायला लागले एक दिवस आहे का नाही शियानात अशा गौऱ्या म्हणून थापेन म्हातारीला बसवीन आणि खालच्या थप्प्या लावीन अख्ख्या बेदभर काय बोलत ती मामी काय आता काय मामी मामी हे आपल्या घरला येणार आहे म्हणे काय हे शितले आपल्या घरला येणार आहे आणि तुला अशा शेणाच्या गौऱ्यांमध्ये भिंती थापणार आहे बोलती शंकर्या आय नाही हे काय बोलली तू ऐकून घेतलंस हे? नाही 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 आणि ही आपल्या घरी काय येणार आहे ती तेच सांगत होती मला काय? ती येणार आहे घरी येणार आहे ती का गौरी गणपतीला गौरी गणपतीला ही का आपल्या घरी येईल गौऱ्या पुसतात ना तवा मग ती म्हणली मी गौरी गणपतीला येते घरी असंच ग हुल देती येणार तर काय नाही हुल देते नुसती आय 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 ही हुल हुल आणि मला देणार मला देणार मला म्हणजे तुम्हाला नाही तिला देणार नाही तुम्हाला नाही अगं, ते आय ऐक 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 तुला पाणी हवं आहे ना हवंय. थांब मी काय सांगतो माझ्याकडे आयडिया ती करूया हा. आपला हांडा कुठे आहे इथं आपला- ठेवली बादली हे शिकलीचा हांडा हा. आहे आपली बादली कुठे ही बघ. आहे? हे आपले हे आपले ए, मामा कुठं थांब चालला? व मामा. नाही नाही हे माझी आयडिया फक्त ऐकून घ्या हे बघ बन्नी आहे का नाही 2 बादल्याच आहेत पाणी तुझ्याकडे हो एक काम कर अर्धा हांडा हिचा भर अर्धी बादली आमची भर आणि मग अर्धी कशी माझी हा हिची अर्धी कळशी भर आणि मग उरलेलं ते राहिलं लयच अर्जंट आहे हे बाटलीतलं गंगाराम आहे ना त्याच बादली भर अर्धी बरं चालतंय एक मग धरणं सांगा काय झालं होतं हा? तू ऐकूनच घेत नव्हती हे घे. आय. ए, शंकर्या. पहिली माझी कोणाचं- बाजू, माझी बाजू. थांबा, आला, काही गडबड करू नका रे. हळू ये. थांबा हा, दोनच बादल्या आहेत. माझी बादली. मागवा. थांब 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 आय पहिले शितलीची भरते तिचा पहिला नंबर होता का नाही ती आली होती पळत पळत मी बघितलंय आय शंकर्या लाव हा नाही हंडाला ए शंकर्या कन्फर्म आहे ना हा, confirm आहे. कोण आहे पहिले या लवकर रे लावलाय ना आता चालू कर ना शिकलीचा हंडा लाव हो. शिकलीचा शितली ए लज्जा. आणि मग माझी कशी शिकली. लाव हा का? आपली बादली नको भरू दे मी तुला 143 काय आणि कुठे आहे. काय कुठे काय कुठे नाही
काय ते पाणी आहे टँकर मध्ये पाणी आहे म्हणजे येत का नाही नळात ना जायला ते उतारावर आहे ना टँकर मग पाणी सगळं असं तिकडे गेलं त्या साईडला खाली आहे त्यामुळे अरे पाणी- नाही नाही ते एमएच वॉटर सप्लाय लिहिलंय अहो ते सप्लाय हो सप्लाय ते सप्लाय नाही एक काम करा मी तिकडे आपल्या सरपंच आहेत तिकडे चाललोय कोणाच्या? तिकडे सगळी भांडी घेऊन तिकडे देतो ना पाणी तुम्हाला हा. इकडे नाही येणार आता तू तर म्हणलं आता हौदात भरल एवढं पाणी आहे ह्याच्यामध्ये अरे हाय शितली पण ते उतार असल्यामुळे पाणी तिकडे आहे खाली आता तू उगाच बात नको हाणू हे सगळं आता घेऊन आम्ही तिथं सरपंचाकडे यायचं वय एवढा टाइम हाय वय आमच्याकडे नाही तर काय आता आत्या बाई एक काम करता का माझं काय वाईच आहे का नाही टेम्पोच्या आहे का नाही पुढच्या बाजूने जावा आणि वाईस टेम्पो असा वर उचला म्हणजे मग मागून भरकन पाणी येईल खाली कशी आयडिया हिच्या तर क्या बात है जोरदार टाळ्या कहर केला तुम्ही सगळ्यांनी धुमाकूळ घातलात वा 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 मजा आ गया काय म्हणणं या भांडणांवर प्रसादा फार सुंदर फार मजा आली सगळ्यात आधी खूप जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत 8 डिपार्टमेंटसाठी ऋषी आणि टीम वा वा फारच अप्रतिम हा टँकर त्यांनी उभा केलाय फारच अप्रतिम आणि तो अर्धा असा तो पुढे गेलेला आहे ते फार इंटरेस्टिंग वाटतंय म्हणजे फारच मजेशीर आहे हे दृश्य प्रियदर्शनी फार गोड अत्यंत इरिटेटिंग परफॉर्मन्स होता पण तो तितक्याच लाघवीपणे सादर केला गेला वनिता फॅन्टॅस्टिक तुझं मला कौतुक असं वाटतं की म्हणजे आता नमा आणि चेतनाबरोबर तुझी सासू करतेस ती आणि या कॅरेक्टरमध्ये जो फरक आहे तो तूच दाखवू शकतेस वा बाकी तुम्ही बिनीचे जे आहात ओरिजिनल ते बापच आहात आणि नेहमीप्रमाणेच तुम्ही तो खुमासदार केलात परफॉर्मन्स अरुण सकाळपासून तू काही धुतलेलं नसलंस तरी परफॉर्मन्स मात्र तू धुवून नेलास एवढं नक्की वा दादा मजा आली वंडर थँक्यू खूप हसवलं होतं मंडळी भाऊजींची खातिरदारी म्हणून त्याच्या मेहुण्यानं घातलाय सामिष भोजनाचा घाट बघूया तो पूर्ण होतोय का त्याची लागतीये वाट विनोदाचा हा गरमागरम परफॉर्मन्स घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले आपले भन्नाट कलाकार बॉसम टप बॉसम टप बॉसम टप मग कान गेलं बॉसम टप बॉसम टप पशा पशा हा. बॉटम टप नाही बॉटम्स अप बॉटम्स अप भाऊजी तुम्ही घेताय नाही नाही हा ए बरं भाऊजी टप नाही 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 बस बस बस. रोहितराव बसा बसा एक घेतला की नाही झाला एक बास माझा एक बास ए ए मौसम टप एक घ्या की टपातले एक घ्या ए भावांनो चला दंचरावर नाचूया ए बने 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 ए पशा पशा कशावर कशावर अहो भाऊजी आमचं ना फेमस डान्स आहे सगळ्यांचा द्रंचरा काय तर त्याला झाली आहे भाऊजी हा. दंचऱ्यावर म्हणजे त्याला चंद्रावर बोलायचं आमचा चंद्रावरचा डान्स फेमस आहे भाऊ खांडो मशाय नाचने का हुनर बचपन से सीख लेना चाहिए वरना ये जिंदगी वक्त बे वक्त बड़ा नचाती है खरं सांगा कसा वाटला आमचा चंद्रमुखी तुमचा चंद्रमुखी चंद्रलुखी नाचते असं वाटलं तर छान नाचलं छान. हा. एक है ना तू स्टेप हा? करू दाखव नाही, नाही. नाही, नाही.
त्याला काय होतं, त्याला काय? नाही, नाही, नको, नको. ऐक पशा ऐक ना. चला आता घ्या तुमचं आटपून घ्या पटकन. आपण जेवून घेऊया. चला ए गौरव रोहित भूक लागली. जेवून घेऊया. भूक लागली. हा, भूक लागली. आज माहितीये का आम्हाला पाठवलंय हा. कोंबडीचं मटण आणायला. मटण कोणाला बनवायला दिलं माहितीये का? कुणाला कोणाला? कुणाला बाबल्या बंड. बाबला बंड कमाल. भाऊजी तुम्हाला सांगतो, ज्या कोंबडीला कळतं ना की बाबल्या बंड मला बनवणार आहे, कोंबडी स्वतःहून मरते. हो भाऊजी, हा कोंबडी स्वतः तयार होऊन जाते. कोंबडी असं जाऊन बसते. स्वतःच मीठ घेणार, स्वतःच चटणी वाढणार, फोडणी बिडणी म्हणजे गेले 3 तास मी हेच ऐकतोय. भाऊजी तुम्हाला ही माहित नाही 20वी वेळ आहे. हा कोंबडी येणार, कधी येणार? मला भूक लागली रे पशा. आम्हाला भूक लागली. भूक लागली. पमे येणार होता ना मटणाचा डबा घेऊन. डबा नाही पशा. प्रियंका, माझी प्रियंका. ए बने, अरे तो रडायला लागला रे पशा. ए तो रडायला लागला. ए बने ए रडू नको बाळा. ए बाळा काय झालं? ए रडू नको. काय झालं? काय झालं? माझी प्रियंका पण मला अशी रेल्वेच्या डब्यात सोडून गेली. भाऊजी माझी प्रियंका. पशा याला मटणाच्या डब्यावरून रेल्वेचा डबा आठवलाय रे. त्याला शांत करा ना त्याला. ए बने शांत हो, बने शांत बने. भाऊजी सांगतो काय सांगतो. होता रे असं होत. मला सांगा, तुमची बायको उद्या रेल्वेच्या डब्यातून पळून गेली असती, तुम्ही शांत राहिला असता का? माझ्या बायकोवर का आला? एक मिनिट कोण बोलत? गेले मग. हाय भाऊजींची बायको छचोर आहे मग. भाऊजींची बायको गेली चक्कीवाल्यावर पळून. तुझं काय होतं? आहे भाऊजींची बायको छचोर आहे. पिठात बसून जाऊन तुला काय करायचं? आहे छचोर आहे त्याची बायको. पशा पशा माझी बायको तुझी बहीण आहे सख्खी. हा, बहिणीला बोला छचोर. मी बोललेलो आहे रे. मटणाचा डबा आणला मटणाचा डबा आला. भूक लागली. भाऊजी मटणाचा डबा आणला. भूक लागली. ए पशा याने पप्पी घेतली रे माझी. भाऊजी तो नाव गोड आहे. गोड आहे तो. गोड आहे म्हणजे काय? भाऊजी नको रे, तिकडे चल. ए, कोम्या. किती वेळ आहे? अरे काय बॉयलर आहे काय? गावठी आहे कोंबडी, शिजायला वेळ लागतो. ते बघ सगळं आणलंय. कांदा आणलाय, बुंबू आणलाय, चिरमी आणलाय, सगळं आणलंय. पैसा डबा डबा मटणाचा. हा गरम आहे. बाहेर आणलं ते बाहेर. हे पैसा घे. गरम आहे ना? पशा चेहऱ्यावर दिसते ना चटका लागलाय. खुश होतोय पशा. लागला. सचिन घे चल जेवायला घेऊया. भूक लागली. बने चला वाट जाडा. वाट जाडा. वाटताडा रे. वाटताडा. बाबा तसं नाही ते. तसं पण नाही. चिरबंदी वाळा असं आहे ते. अरे तसं नाही ते. अरे तसं नाही ते. चला तसं आहे ते. मी काय म्हणतोय, ही डबा उघडायचा एक नाही. पम्या उघड पम्या. तोवर एक भरू का? हो जा. एक भरू का तोवर छोटा भाऊजी? छोटा भाऊजी बोलला. भाऊजी छोटा भाऊजी बोलला. नाही हा छोटा भाऊजी. भाऊजी छोटा आहे. भाऊजी भाऊजी छोटा भाऊजी आहे तुम्ही. अरे तसं नाही भाऊजी, तसं नाही. तो मला नाही म्हणाला छोटा भाऊजी. तो म्हणाला हे पेक भरू का छोटा भाऊजी असं म्हणाला. हा? बोला. तर मरू दे ना पेक. मला भूक लागली रे जेवणाची. भूक लागली. खाणं भूक लागली. अरे बस नाही. सयाजी तुझा बाप सयाजी काय भाऊजीला एवढी प्यायला येतो. भाऊजीला भाऊजी आहे ते सयाजी. मीटर कशा तू याला असं काय सांगितलं हा माझ्याकडे बघून हसतोय? भाऊजीचं लय गोड आहे. भाऊजी गच्च बसलंय. काय गज बसलंय? झाकण गच्च बसलंय.
अरे जायला मग एवढं उशीर केला आणि गच कशाला बसवलं रे झाकण बाप दे इकडे माझ्याकडे दे भुका लागलाय काय झालंय काय झालंय गरम आहे ना गरम आहे गरम ना? आहे. भाऊजी गरम आहे मेला मारीन रे गरम आहे. ए गरम भाऊजी एक शायरी आठवली हा, गरम यू तो गरम है शहर मेरा भाऊजी शब्द लक्ष द्या मग हा मग यू तो गरम है शहर मेरा यू तो गरम है शहर मी चाललो माझे नस घेऊन काय झाकण उघडत नाही रे, काय काय बोलतो तो मी जाय माझी मस घेऊन घराला झाकण उघडत नाही तू शायरी ऐकवतो तोंडावर उशीर मग पशा ऐक ना ते उघडणार आहे झाकण अरे भूक लागली रे थांब तिचं काय काय उघडत नाहीये का भूक लागली. उघड भूक लागल्या टाईट झालंय हा, मला जवळ बोलवून हे सगळं काय बोलतो रे भाऊजी गरम आहे भाऊजी टाईट झाला असं काय बोलतो मला अरे काय आज जिती कोंबडी आज भरले ना हवेने टाईट झालंय एक एक हवेने टाईट. हवा जुळू माझी सुडूक मला सोडून गेली जुळू बसशील ताटा मागा. ए बने ए अरे मगाशी प्रियांका नावाने रडत होतास आता झुळूक नावाने रडतोयस तू हो 5G तुझा बाप यायला सांगायचे पाहिजे नावच नाही माझं काय? कोण आहे मी असा येतो का असं येतो का मी पाहिजे आहे का मी कोण आहे? भाऊजी आहे तसं मी. नाही तुम्ही भाऊ पाहुणा आहे आमचं तुम्ही. त्याचं काय आहे जसं जसं पेक जाईल ना लांबून बोल ना. मग झुळूक संध्या नंदा कुंदा सगळ्या गर्लफ्रेंड बाहेर येतील बशा भूक लक्ष लागली नका तू देऊ. उघड की गौऱ्या, गौऱ्या 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 कशा उघड कशा उघड गौऱ्या 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 बोल ना बोल ना बोल कशा. मी उघडतो याला झाकणच आहे बस सरळ ठेव ना पशा थांब. पम्या लगा उघड की लगा भाऊजी कवा बसणं वाट बघते ती लगा भिकार थांब. पम्या लगा उघड की लगा भाऊजी कवा बसणं वाट बघते ती लगा भिकार पशा तुझ्या भाऊजीला भिकाऱ्यासारखं बोलला हा. भाऊजीला भिकार तसं नाही भाऊजी आता थोबडत तसा आहे, त्याला काय करायचं हाय. ती गाणं- आपलं तो चढली म्हणून बोलला. गाणं नाही ती कोणतं या रावजी भिकार भाऊजी हे गाणंच नाहीये पशा त्याला सांग हा? ते जमणार आहे तुम्हाला उघडायला मी उघडू? भाऊ उघडा मी उघडू उघडा मग तुम्ही उघडा उघडू लय भूक लागली भाऊजी हे ना भाऊजी उघडतात मग भूक लागले नका फक्त भाऊजी सावकाश हा काय हा हे नाही तिथं गरम आहे जरासं थांबा मग नका करू हे भाऊ भूक लागली भाऊजी काय मरायला कुत्ताय थांबा ना नका रे मला उघडू द्या ना डबा आहे नका ना कनू भाऊजी तुम्ही उघडा लांबो रे मारलं तरी हसतो रे लूज झाला लूज झाला ए लूज झाला हळूहळू उघडतो ए झाला 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 ए झाला उघडला डबा. भिकार भुंग्यांनो तो जरासा उघडला होता
मारून मारून ना घट्ट केला तुम्ही. आता कसा उघडू मी तो? भाऊजी तुम्ही नका करू, मी उघड. भूक लागली रे मला. मी उघड ना भाऊ. पशा ऐक ना यार मला. मी उघड. उघड पटकन तुम्ही नका यार. चटका बसेल. भूक लागली बशा भूक लागली यार बशा. हा, उघड. ए, पशा, ए, आता तू हे उघडत होता ना पशा, तू उघडताना मला ए, पशा, भाऊजी कुठे आहे? भाऊजी मटण झालं असतं रे आत्ता. आत्ता मटण भाऊ झालं. तुम्हाला लागलं. चाप आला असतं तुझ्या वाट्याला. चाप भाऊजी सोन. भाऊजी सोन. लागते रे पशा. भाऊजी मला लागते पशा. भाऊजी चुकून झालं. पडायला अरे फक्त मला मटण जेवायचं आहे. 4 तास झालं मी तुम्हाला सांगतो मटण काय जेवायचं करताय आहे. यार? भाऊजीला भूक लागली आहे माझ्या. बाबाजी तुझं बाप ह्याला घेतलाच काय ना आपण आपल्यात. ह्याला भाऊजी बोलता येत नाही रे. ऐकाय ना, मी एक आयडिया सांगू का? थोडं लांबून सांग ना. हसतो. हा, मरेल माझ्या हातात. ऐका ना, राग मानू नका. मी काय म्हणतो, तुमचे दात आहे की नाही ते डब्याला लावता का? म्हणजे ओपनर लागला ना की डबा खटकन उघडतोय. कसं खटकन. कशा हसतोय हा मला तुमच्या सगळ्यांसमोर फावडा म्हणतोय आणि हसतोय. भाऊजी ऐका. पशा तुम्हाला फावडा बोलला पशा भाऊजी झालं तर दोनच गोष्टी होतील. काय? एक तर डबा उघडेल, नाही तर तुमचे दात सरळ. भाऊजी सरळ होतील. मी मगापासून तुला रोहितराव म्हणतोय, मी सावत्या म्हणीन आणि तुडवीन. नाही ते मला आठवतो गाणं नाही होय त्याच्यावर. कोणतं गाणं आहे? या रावजी फड भाऊजी. आई शपथ भूक लागले. तो होल पण पडलाय. भिकाऱ्या, तो होल नाही पडला, बेंबी आहे तुझी. इथे होल पडलाय सांगतो. मी बघतोय होय. मी डबा उघडतोय. मला ना मरणाची भूक लागलेली आहे. जवळ यायचं ना कोणी लांब राहा. आम्हाला मरणाची भूक लागली. असं हो ना. भूक लागले जोरात. लवकर उघडा. भाऊजी ये उघडला. उघडला उघडला उघडला. पांढरा ए पम्या, पांढरं मटण आणलेस? पम्या, पम्या मटण कुठे आहे? पण भात आहे याच्यात. मटण कुठे आहे रे? मटणाचा डबा कुठे? का मटणाचा डबा कुठे? बाबल्याकडे गेलो होतो. 2 डबे दिले, एक भाताचा एक मटणाचा. भाताचा मागं ठेवला, मटणाचा पुढे ठेवला. आणि वडाच्या इथे टर्निंग आहे बघ, तिथे एक डबा पडला. मी म्हटलं भात कोण खातोय, पण आता बघून लक्षात आलं भाताचं इथे आहे म्हणजे मटणाचा पडलाय. आता मी काय खाऊ पशा? भाऊजी सॉरी. पशा मला भूक लागली आता मी काय खाऊ? भाऊजी समोर इज्जत काढताय माझी तुम्ही. आता जत्त भाऊजीने घेऊन जा. भाऊजी तो 2 भाकर घ्या. भात घ्या. वडाच्या तिथे टर्निंग वर जा आणि तिथे भाऊजी पडलेलं वरचं खा. होऊन जाईल हे. पशा मी रस्त्यावरचं पडलेलं खाऊ पशा? भूक मी रस्त्यावरचं खाऊ पशा? चालतंय की भाऊजी, त्याला काय होतंय तेव्हा? गाणं नाही होय ती त्याच्यावर. या रावजी रस्त्यावर खाऊजी गाणं त्यालाच बघून लिहिलंय. मला नाही जेवायचं. वा guys, वा एकदम झिंगलेला परफॉर्मन्स प्रसादा. वा 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 बहारदार. मला असं वाटतं की चंद्राच्या खाली आणि चंद्राच्या वर इतका सुंदर परफॉर्मन्स मी पहिल्यांदा पाहिला. वा दादा, वा वा वा. इतका कमाल परफॉर्मन्स होता आणि सगळ्यांचीच कॅरेक्टर मला खूप आवडली. पण विशेष कौतुक प्रथमेश तुझं करावं असं वाटतं. वा वा. तुला या स्वरूपाच्या स्किटमध्ये या अवस्थेत मी पहिल्यांदा पाहिलं आणि सगळ्यात दिलखेचक कॅरेक्टर तुझं होतं. सर्वार्थाने मस्त वाटलं स्किट. लिखाण, परफॉर्मन्सेस आणि ऑफकोर्स चंद्रा, प्रश्नच नाही, ला जवाब परफॉर्मन्स. सई. MHJ boys, this is for you. लाऊड लाऊडेस्ट. सुपर हिट परफॉर्मन्स होता.
ब्रिलियंट टीमवर्क काय असावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे प्रहसन होतं आणि अत्यंत नॅचरल अभिनय. तिकडे ती म्हैस आहे ती मला फार आवडली आहे. फारच इम्पॅक्टफुल सेट पण होता. मजा आली गाईज, खूप मजा आली.